नमस्कार. तुझी माझी आशिकी भाग 8. आज रिया खूप खुश असते. घरी पोचून श्रेयसला मेसेज करते. आत्ताच पोहोचले आणि तू? रिया: हो मी पण. कसा होता आजचा तुझा दिवस? श्रेयस: खूप खूप छान. इट इज वॉज सरप्राईज फॉर मी. मी आजची संध्याकाळ कधी विसरू नाही शकत. रिया: हो मी पण. श्रेयस: चल उद्या क्लासमध्ये भेटू. बाय. रिया: अच्छा बाय. श्रेयस. दुसऱ्या दिवशी श्रेयस व रिया क्लासमध्ये एकत्र जातात. सर्वजण त्यांना पाहत असतात. मला विसरलीस ना? श्रेयससोबत आलीस? नेहा: नाही ग, तो मला बाहेर भेटला म्हणून एकत्र आलो, बाकी काही नाही. रिया: आणि तितक्यात सर येतात. स्टुडंट्स, तुमची एक्झाम जवळ येते म्हणून आता आपण रोज एक सब्जेक्टची टेस्ट घेणार आहोत. पेपर करायला चालू करा. सर. श्रेयस रियाच्या मागच्या बेंचवर बसलेला असतो. ऐकलंस ना? अभ्यास सुरू कर आता. श्रेयस: हो मी करते. बरोबर, तू कर आत्तापासून. रिया: श्रेयस, तुला काय डाऊट आहे का? सर: नो सर, काय नाही. श्रेयस. क्लास सुटल्यावर श्रेयस व रिया सर्वांसमोर एकमेकांशी बोलत नाहीत आणि घरी जायला निघतात. श्रेयस, तू आजकाल फोनवर कोणाशी बोलत असतोस? माझ्यापासून काय लपवतोस का? राज: कुठे काय? श्रेयस: तुझ्यात आणि रियामध्ये काय चालू आहे का? राज: हो म्हणजे 2 दिवसापूर्वीच मी तिला प्रपोज केला. प्लीज इतक्यात कोणाला सांगू नकोस. श्रेयस: वा यार, तरी मला डाऊट येतच होता. राज: ते जाऊन दे आता, आपल्याला स्टडीवर फोकस करायला पाहिजे. श्रेयस: हो. राज. श्रेयस व रियाबद्दल ऐकून राजचा चेहरा पडतो. कारण दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये केमिस्ट्री टेस्ट असते. रिया लवकर येऊन अभ्यास करत असते व मध्ये मध्ये श्रेयसची वाट बघत असते. काय ग, अभ्यास करून आलीस ना? नेहा: नाही ग, केमिस्ट्री तर माझ्या डोक्यावरून जातं. थिअरी केली आणि बस. रिया: मी पण यार, खूप डिफिकल्ट आहे केमिस्ट्री. नेहा. तितक्यात सर येतात व पेपर द्यायला चालू करतात. एका बेंचवर एक जण बसा. सर. तितक्यात श्रेयस येतो. त्याला जागा मिळत नाही म्हणून पूजाच्या शेजारी बसतो. रिया रागात श्रेयसकडे बघते. बापरे, मेलो आज. श्रेयस स्वतःशी. सर्वजण टेस्ट देतात. क्लास सुटल्यावर श्रेयस रियाशी बोलायचा प्रयत्न करतो पण ती थांबत नाही म्हणून तो फोन करतो. आज खूपच घाईत होतीस, थांबलीस का नाही? श्रेयस: काही नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. रिया: का? मी काय केलं? श्रेयस: तू पूजेच्या बाजूला जाऊन कसा बसू शकतोस? रिया: अगं त्यात काय झालं? श्रेयस: मी असताना ते पण, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. रिया: अगं तू किती टोकाचा निर्णय घेतेस. मला उशीर झालेला बघून जी जागा भेटली बसलो. श्रेयस: हो, पूजाची जागा भेटली ना तुला? रिया: सॉरी डिअर, यापुढे तुझ्यासोबतच बसेन. बस. श्रेयस: ठीक आहे, बोल, टेस्ट कशी गेली? रिया: डिफिकल्ट होती. आपल्याला स्टडी स्टार्ट केली पाहिजे. तुला काय वाटतं? श्रेयस: बरोबर आहे तुझे. रिया: आता नेहमी रिया व श्रेयस क्लासला एकत्र येऊ लागले त्यामुळे सर्वांना शंका येऊ लागली पण नेहाला अजून माहिती नव्हतं. आता रिया व श्रेयस अभ्यासात मन रमू लागले तसेच वरचेवर भेटणे चालू होते. 20 दिवस राहिले होते परीक्षेला त्यामुळे सरांनी फेअरवेल पार्टी ठेवली होती. अगं नेहा, आपण काय घालायचं फेअरवेलला? रिया: सर्व मुली साडी नेसणार आहेत वाटतं. नेहा: वाह मस्त, आपण पण नेसू. रिया: हा चालेल. नेहा. फेअरवेलच्या 1 दिवस आधी श्रेयस रियाला मेसेज करतो. तू काय ठरवलंस मग फेअरवेलला पार्टीसाठी? श्रेयस: बघू, आम्ही साडी नेसणार आहोत. रिया: क्या बात है, मी यापूर्वी तुला कधी साडीत पाहिले नाही. आय एम सो एक्साइटेड. श्रेयस: हो का? मला खूप आवडते साडी नेसायला. रिया: मलाही खूप आवडेल तुला साडीत पाहायला. श्रेयस: चल, मला तयारी करायची आहे, नंतर बोलू. रिया: ओके बाय डिअर. श्रेयस. रिया साडी नेसून सारखी स्वतःला आरशात पाहत असते. आई तिला लांबून बघून हसत असते. आणि किती गोड दिसते माझी मुलगी, अगदी नवी नवरीसारखी. आई: काय ग आई? काही. रिया चेहऱ्यावर हात ठेवत असते. दुसऱ्या दिवशी नेहा खूप छान तयार होऊन आलेली असते व रियाकडे जाते. अगं रिया, तयार झालीस? वा यार, किती सुंदर दिसते. कोणाची नजर नको लागायला, नक्की कोणीतरी फिदा होणार. नेहा: रियाने रेड कलरची सोनेरी काठ असलेली साडी नेसलेली असते. त्यावर सोनेरी ब्लाऊज, कानात मॅचिंग झुमके, मॅचिंग बांगड्या, सिंपल ज्वेलरी, कपड्यावर रेड छोटी टिकली व केसांचा फ्रेंच रोल. तू पण छान दिसतेस. रिया: चल आव, सर्वजण पोहोचले. नेहा: हो चल, बाय आई. रिया: इथे श्रेयस हॉलवर येऊन रियाची वाट बघत असतो. तो फोन करतो पण ती उचलत नाही.
श्रेयसने व्हाईट कलरचे शर्ट, त्यावर नेव्ही ब्ल्यू कलरचे ब्लेझर, ब्लॅक शूज घातलेले असतात. हातात वॉच, हलकासा परफ्यूम. तितक्या समोरून रिया व नेहा येतात. श्रेयसची नजर रियावरून हटतच नाही. तो तिला पाहतच राहतो. यू आर लुकिंग सो गॉर्जियस श्रेयस. ओ थँक यू सो मच रिया. तू माझ्या मर्डर केसमध्ये जेलमध्ये जाणार वाटतं. का? काय बोलतोयस तू रिया? तुझ्या सुंदरतेने आज मला जीव घेतलाय ना. घायल झालो मी श्रेयस. चल काही, तू पण भारी दिसतोयस रिया लाजत म्हणत. हो का? चल जाऊन फोटोज काढू श्रेयस. रिया व श्रेयस जातात व डान्स बघत बसतात. अगं नेहा, तुला काहीतरी विचारायचं आहे मिस. काय मिस नेहा? रिया व श्रेयसमध्ये काय आहे का? मला शंका येते मिस. नाही, असं काही असतं तर तिने मला सांगितलं असतं नेहा. बरं ठीक आहे, एन्जॉय करा मिस. आता नेहाच्या मनात एक शंका येऊ लागते. रियाने माझ्यापासून काय लपवले असेल विचारते घरी जाताना नेहा स्वतःशी. फेअरवेल छान पार पडलं. सर्वजण नाचतात, जेवतात, फोटोज काढतात, धमाल करतात व घरी जायला निघतात. रिया, तू माझ्यापासून काय लपवते नेहा? काय ग रिया? मिस मला विचारत होत्या की रिया व श्रेयसमध्ये काही आहे का नेहा? ओ अगं, ते मी तुला सांगणार होते पण आमच्याबद्दल रिया. तू माझी बेस्टी असून माझ्यापासून लपून कसं ठेवलंस? मला नाही बोलायचं तुझ्याशी नेहा रागाचा आवानात. सॉरी ना विडू, रागवू नकोस ना रिया. ठीक आहे, एका अटीवर बोलेन. मला पाणीपुरी डेट द्यावी लागेल ना. बस एवढंच नक्की देईल. हस ना आता रिया. हो, आज तुम्ही दोघे भारी वाटत होतात. मध्ये मेड फॉर इच अदर नेहा. थँक्यू यार रिया. रिया घरी पोचते व फ्रेश होऊन श्रेयसला मेसेज करते. आत्ताच पोचले आणि तू रिया? हो, मी पण. खूप छान दिसत होतीस आज. असं वाटतं होतं तुला सोडून नको जाऊ श्रेयस. हो का? अरे नेहाला मी आपल्याबद्दल सांगितलं रिया. अच्छा, बरं केलं. सांगू राजला पण सांगितले मी. फेअरवेल खूप छान झालं ना आज श्रेयस. हो ना, आणि नेहा सांगत होती की आपण मेड फॉर इच अदर वाटत होतो रिया. हो का? आणि तुला आणखी काय वाटतं माझ्याबद्दल श्रेयस? वाटतं पण मला शब्द सांगता येत नाही. तुझ्यासाठी एक कविता सुचते मला रिया. अरे वा, सांग ना श्रेयस. तुझ्या भेटीसाठी नेहमी आतुरलेली मी. माझ्या नजरेने तुझ्या हृदयाचा वेध घेत असते मी. पाहते स्वतःला तुझ्या नजरेत, जणू तुझे डोळे काही माझ्या मनाचा आरसा. तुला दिसेल का माझ्या डोळ्यात तुझ्यावरचे निस्वार्थ प्रेम, तुझ्या भोळ्या मनाचे घर आणि आसरा. खूपच सुंदर, अगदी तुझ्यासारखे. कसे सुचते तुला श्रेयस? काय नाही, मनातील शब्द ओठावर येतात रिया. आय लव्ह यू लॉर्ड श्रेयस. आय लव्ह यू टू रिया. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.